आमच्या सरकारने महायुतीच्या माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही फ्लोअरवर ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलचा प्रश्न नेहमी अनेक आमदार विचारत होते। त्यावेळेस आम्ही जाहीर केलं होतं की आम्ही 36 जिल्ह्यामध्ये 72 हॉस्टेल तयार करू, प्रत्येक ठिकाणी एक मुलांसाठी आणि एक मुलींसाठी असं 100 विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल तयार करू। आणि त्या पद्धतीने आम्ही आज जवळजवळ 56 ठिकाणी म्हणजे जवळजवळ 28 जिल्ह्यामध्ये आम्ही आज एक मुलांसाठी आणि एक मुलींसाठी हॉस्टेल तयार किरायाने घेऊन तिकडे आम्ही सगळं फर्निचर म्हणजे नवीन सगळं तिकडे उपस्थित करून दिलेलं आहे आणि त्याचं कमेन्समेंट करायचं आहे। 10 हॉस्टेल आम्ही ऑलरेडी काही ठिकाणी खूपच अडचण होती तर तिकडे आम्ही सुरू केलेले आहेत। बाकीचे जवळजवळ 44 हॉस्टेल हे 5 किंवा 6 तारखेला आम्हाला उद्घाटन करायचं आहे। माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये एका ठिकाणी फिजिकल होईल, बाकीच्या ठिकाणाहून ऑनलाईन करून त्या पद्धतीने त्याचा उद्घाटन करायच्या अगोदर सगळ्या हॉस्टेल्सची तयारी झाली आहे का नाही। आणि मागच्या वेळेस नागपूरमध्ये जे हॉस्टेल उघडलं होतं त्यावेळेस तिकडे इनकम्प्लीट होतं आणि ज्या विद्यार्थ्यांना तिकडे ॲडमिशन दिली होती त्यांची दुसऱ्याच दिवशी असा फोन आला की साहेब इकडे या सुविधा नाही आहेत आणि आम्हाला हॉस्टेलमध्ये म्हणण्यात आलं। म्हणून आम्ही त्याला हे करून आता सगळे हॉस्टेल कंप्लीट झालेले आहेत आणि या पुढच्या 2 ते 3 दिवसात जो मॅनपॉवरचा पण विषय होता तो पण आम्ही जी S2 कंपनीला आम्ही मॅनपॉवर देण्याचं हे काम दिलेलं आहे आणि त्यांनाही सांगितलं की 3 दिवसात ताबडतोब मॅनपॉवर दिला पाहिजे। त्याच्यामध्ये आम्ही आग्रह केला आहे की महिलांच्या हॉस्टेलमध्ये महिला कर्मचारीच असाव्या आणि आपण बघतायत सध्या थोडंसं त्या पद्धतीने काही ठिकाणी म्हणजे विचलित प्रकार घडले, त्याच्यामुळे आमचा प्रयत्न की तिकडे महिला हे असाव्या आणि जास्तीत जास्त सिक्युरिटी आणि साफसफाई या 2 गोष्टीवर त्यांनी भर करावं असा आमचा प्रयत्न, जेणेकरून विद्यार्थ्यांना तिकडे राहताना एक चांगलं वातावरण असावं, ज्याने त्याला अभ्यास करताना प्रसन्नता वाटावी। या पद्धतीने आमचा काम चालू आहे। आता सगळीकडे आम्ही कॉम्प्युटर हे करतोय, TV लावतोय, त्या पद्धतीने म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण घेण्याकरता ज्या काही सुविधा पाहिजेत त्या या सगळ्या हॉस्टेलमध्ये आम्ही प्रोव्हाइड करतो। त्याचा आज पुन्हा आढावा घेतला आणि मी सांगितलं तसं पुढच्या 3-4 दिवसात आम्ही आमचा प्रयत्न की माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या सगळ्या हॉस्टेलचं उद्घाटन करा। सर, काल शिंदे समितीचा अहवाल मराठा आरक्षणासंदर्भात मी त्याच्यावर नाही बोलणार, तो मी स्पोक्स पर्सन नाही, त्याच्यामुळे प्रवक्ता नसल्यामुळे मी त्याच्यावर बोलत नाही। त्याच्यावर प्रवक्ता आहेत त्यांच्याशी बोल। हाके यांचं सुद्धा सांगितलं ना, मी तुम्हाला काय सांगितलं, मी आरक्षण या विषयावर बोलत नाही आणि मी बोलणं उचित नाही। आमचे प्रवक्ते आहेत, त्यांना सांगितलेलं असतं ते बोलतात। आता की टोटल 56 हॉस्टेल आम्ही उघडतोय, त्यातल्या फक्त MMR